जगद्गुरू तुकोबरायांचं साहित्य वैश्विक पातळीवरील साहित्य अशी चर्चात्मक अंगांना घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 140 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्याची आपली जी सिरीज आहे ही मन, चित्त, भावना या सगळ्यांचा काय परिणाम होतो याबाबत जे जगद्गुरू तुकोबरायांचे अभंग आहेत त्या अभंगांची सिरीज आहे. आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 63 आहे आणि आजचा अभंग असा आहे. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय. मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. चित्त समाधाने, तुमचं चित्त जर समाधानी असेल, तुमचं मन जर समाधानी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला विष जरी दिलं तरी तुम्हाला ते काय वाटतं? सोनं वाटतं. कारण तुमचं अंतःकरण आता कसं आहे? समाधानी आहे. म्हणजे वाईटातल्या वाईट गोष्ट जरी तुम्हाला दिली तरी ती तुम्ही काय करता? हँडल करून घेता, ऍडजस्ट करून घेता, स्वतःमध्ये तिला सामावून घेता. तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, तुम्ही त्यातून मार्ग काढता. कधी? जर तुमचं चित्त समाधानी असेल तर. बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय. बहु खोटा अतिशय, खूप काही जरी एखादी गोष्ट दिली, खूप जास्त जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर ते कशी होते? खोटी पडते. बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा साहजिकच आपलं चित्त कसं होतं? समाधानी राहत नाही, ते असमाधानी होते, नाराज होते. हे नको नको वाटतं आपल्याला. म्हणून चित्त जर समाधानी ठेवायचं असेल, आपल्याला जर समाधानी राहायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण टाळला पाहिजे. आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे. एखादी चांगली गोष्ट ही जर खूप जास्त दिली तर तिचं सुद्धा अजीर्ण होतं. चांगली गोष्ट पचवण्यासाठी तेवढ्या ताकदीची माणसं असावी लागतात, तेवढी त्यांची वैचारिक क्षमता, प्रगल्भता असली पाहिजे, तर ती चांगली गोष्ट पचवू शकतात. हाय पॉवर, हाय लेवल प्रोटीन जर तुम्हाला डायजेस्ट करायचं असेल तर तेवढ्या पद्धतीचा व्यायाम, तेवढ्या पद्धतीचा एक्सरसाइज आपला असला पाहिजे. जर नसेल तर आपल्या ते प्रोटीन पचत नाही, उलट्या होतात किंवा मग ते वेस्ट जातात. म्हणून महाराज सांगतात की बहु खोटा अतिशय जाना भले सांग. बहु खोटा अतिशय असं काहीही करायचं नाही. जर तुम्ही अति जर केलं नाही तर साहजिकच तुमचं चित्त कसं राहील? समाधानी राहील. आणि जर तुम्ही अतिरेक केला तर मग तुमचं चित्त असमाधानी होईल, तुमचं मन समाधानी होईल. आणि मग महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात की मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. मन जर तळमळत असेल, कुठल्या अतिरेक झाल्यामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे तुमचं मन जर तळमळ करत असेल तर तुमच्या अंगाला चंदन जरी लावलं तर तुम्हाला ते पोळणार. चंदन हे अतिशय शीतल असतं. तुम्ही कितीही शरीर तुमचं तापलेलं असू द्या, तुमच्या शरीराला जर चंदनाचा लेप लावला तर संपूर्ण शरीराला थंडावा मिळतो, असं कूल थंड छान वाटतं. पण जर तुमचं मन तळमळ करत असेल तर मग मात्र चंदनानं सुद्धा अंग पोळतं. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान, चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. आणि मग जर तुमच्या चित्तात समाधान असेल तर तुम्हाला जर कुणी विष जरी दिलं तरी त्याचं काय होतं? मग सोनं होतं. म्हणून शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. आणि जर मन समाधानी नसेल, तुमचं चित्त समाधानी नसेल, मन तळमळ करत असेल, मनाला काही त्रास होत असेल तर महाराज म्हणतात उपचार सुद्धा काय होतं? ही पीडा आहे, ही पूजा आहे. उपचार, पूजा ह्या सुद्धा काय वाटायला लागतात? पीडा वाटायला लागतात, त्रास वाटायला लागतो. तुमचा हिताचा केलेला उपदेश किंवा हिताचं केलेलं काम सुद्धा तुम्हाला कसं वाटतं? त्रासदायक वाटतं. देवाची, ईश्वराची पूजा सुद्धा तुम्हाला ती त्रासदायक वाटते. कधी? जर तुमचं चित्त समाधानी नसेल, तर तुमचं मन समाधानी नसेल. म्हणून महाराज म्हणतात की मन समाधानी असणं हे अतिशय आवश्यक आहे. जॉन मिल्टन त्यांच्या पॅराडाईज लॉस्ट मध्ये मनाविषयी लिहितात. या अगोदरच्याही अनेक 1-2 पॉडकास्टमध्ये आपण या त्यांच्या कोटची चर्चा केली आहे. पण ही सिरीजच मनाची आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा कोट अतिशय चांगल्या पद्धतीने लागू होताना आपल्याला दिसतो. काय म्हणतात जॉन मिल्टन?
द माइंड इज इट्स ओन प्लेस अँड इन इटसेल्फ कॅन मेक अ हेवन ऑफ हेल अ हेल ऑफ हेवन. मनाची एक स्वतःची जागा आहे. माइंड इज इट्स ओन, त्याची स्वतःची एक जागा आहे. आणि ते स्वतः काय करते, इट कॅन मेक हेवन टू हेल. ते स्वर्गाचा काय बनवतं, नरक बनतं. नरकाचा काय बनवतं, स्वर्ग. एवढी ताकद मनामध्ये आहे. जसं जगद्गुरु तुकोबा महाराज सांगतात की चित्ती समाधान. जर तुमच्या चित्तामध्ये समाधान असेल तर विष वाटे सोने. तुमच्या चित्तामध्ये जर समाधान असेल तर तुम्हाला विष सुद्धा सोनं वाटतं. आणि तुमचं मन जर तळमळ करत असेल तर तुम्हाला चंदनानं सुद्धा काय होतं, तुमचं शरीर पोळतं. चंदन सुद्धा तुम्हाला पोळतं. ही जी ताकद आहे, ही काय ताकद आहे, ही मनाची ताकद आहे. संत कबीर मनाच्या निग्रहाविषयी लिहितात की मन के हारे हार है, मन के जीते जीती. कहे कबीर हरि पाइये, मन ही की परतीती. मन के हारे हार, मनानं हारलो की आपण हारलो. मन के जीते जीत, मनानं जिंकलो की आपण जिंकलो. कहे कबीर हरि पाइये, कबीर म्हणतात की हरी मिळेल तुम्हाला, देव मिळेल. मन हे की प्रतीती. आणि हे कुठं मिळणार हरी तुम्हाला, तुमच्या मनातच त्याची तुम्हाला प्रचिती येणार आहे. हरी काय असा समोर येणार नाही तुमच्या मूर्तीच्या रूपानं किंवा कुठल्या तर रूपाने येणार नाही, तुमच्या मनाला त्याची प्रचिती येणार आहे. म्हणून जर तुम्हाला ईश्वराची भेट घ्यायची असेल तर ती सुद्धा कुणाच्या माध्यमातून होणार आहे, तुमच्या मनाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून महाराज सांगतात त्याप्रमाणे चित्ती समाधाने विष वाटे सोने. चित्तात समाधान असेल तर सोनं वाटतं, आणि जर मन तळमळ करत असेल तर चंदन सुद्धा तुम्हाला पोळतं. जसं कबीर सांगतात की ईश्वराची जी भेट आहे, हरीची जी भेट आहे, ती सुद्धा तुम्हाला कुठून होणार आहे, तुमच्या मनापासूनच होणार आहे. यापूर्वी आपण वॉल्टर डिबेंटल यांची कविता घेतली होती. आज पुन्हा ती कविता घेणं क्रमप्राप्त आहे, कारण तीच कविता या ठिकाणी अतिशय चपकलपणे बसते. तर या अभंगाला अनुरूप कविता ती म्हणजे बाय वॉल्टर डिबेंटल यांची थिंकिंग, म्हणजे विचार किती प्रभावी असतात ह्या कवितेतून आपल्या लक्षात येतं. इफ यू थिंक यू आर बिटन यू आर, इफ यू थिंक यू आर यू डेअर नॉट यू डोंट. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हरलो, पराभूत झालो, तर तुम्ही हरलो. इफ यू थिंक यू डेअर नॉट, तुम्हाला वाटतं की तुम्ही हिम्मत करू शकणार नाही, तर तुम्ही खरंच करू शकणार. इफ वुड लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, तुम्हाला जिंकायचं आहे पण तुम्हाला वाटतं मी नाही जिंकत, माझ्याच्यानं होत नाही बाबा, इट्स ऑलमोस्ट सिन्स यू वॉन्ट. आणि त्या दिवशी ती क्लिअर होते की तुम्ही ती करू शकणार नाही. इफ यू थिंक यू लूज यू लॉस्ट, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही हारणार, तुम्ही हारलो लगेच, त्या क्षणालाच हारलो, ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं की आपण हारणार. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन्स विथ फेलोज विल, इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. आणि संपूर्ण जगातल्या लोकांचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे की यश जे आहे हे कशामुळे मिळालेलं आहे, तर त्या माणसाच्या विलमुळं, त्याच्या इच्छाशक्तीमुळे मिळालेलं आहे, दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळं नाही. ना की शक्ती ताकद ह्याच्यामुळं नाही, तर यश मिळण्याची सुरुवात त्याच्या ह्या विलपासून, त्याच्या इच्छाशक्तीपासून होते. आणि मग इच्छाशक्तीच तुम्हाला काय करते, ही काम करायला प्रवृत्त करते. म्हणून वॉल्टर डिबेंटल पुढे लिहितात की इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. तुम्हाला वाटत असेल की आम्ही आता ह्या बाहेर फेकलो गेलो, आउटक्लास झालेलो आहे, तर तुम्ही मग झालेलेच आहात. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. यू हॅव गॉट टू बी शुअर युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी कसं जाणार आहे, वर वर उंच उंच अजून प्रगती करत जाणार आहे. तुम्हाला याची खात्री असली पाहिजे. ही कधी, कुठलंही प्राइज जिंकण्याच्या अगोदर, आणि तरच तुम्ही ते प्राइज जिंकू शकाल, अन्यथा जिंकू शकणार नाही. Life's battle don't always go to the stronger and the faster man. जीवनाची लढाई स्ट्रॉंगर, शक्तिशाली आणि फास्टर, वेगवान माणसं जिंकतात असं नाही. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स, लवकर किंवा उशिरा तोच माणूस जिंकतो, इज द वन हू थिंक्स ही कॅन. तोच जो कोणी असा विचार करतो की मी जिंकू शकतो. ज्याला वाटतं की मी जिंकू शकतो तोच जिंकणार. ज्याला वाटत नाही की मी जिंकू शकतो तो जिंकणार नाही. म्हणजे शक्तीपेक्षा, ताकदीपेक्षा तुमच्या मनाची इच्छा, मनाची तयारी किती आहे, कशाची, हे युद्ध किंवा जीवनाची लढाई किंवा कुठलंही काम यशस्वीपणे करण्याची जेवढी तयारी मजबूत असेल तेवढी तुमची जिंकण्याची क्षमता, जिंकण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. जेव्हा मनाची तयारी असते तेव्हा आपोआपच कृती होतात. माणूस कष्ट करतो, मेहनत करतो, त्या दिशेनं काम करतो, नियोजन करतो, माहिती घेतो, सगळं करतो. कधी इच्छाशक्ती असेल. आणि इच्छाशक्ती नसेल तर नको बाबा, जेईची परीक्षा लय अवघड आहे, माझ्याच्यानं होणार नाही, मी आपल्या सीटीच करतो.
तिथेच आपला पहिला पराभव झालेला असतो. म्हणून लढाई हे लॉंग टर्ममध्ये जर आपल्याला जिंकायची असेल, जीवनात यश मिळवायचं असेल, तर आपण कधीही आपली आपली इच्छाशक्ती, आपलं मन आपण मजबूतीनं त्यामध्ये उतरवलं पाहिजे. जसं महाराज म्हणतात की चित्ती समाधान विष वाटे सोने. जर चित्ती समाधान आहे, जर तुमचं मन समाधान असेल तर विष सुद्धा तुम्हाला सोनं होतं. आणि जर तुमचं मन तळमळ करत असेल तर चंदन सुद्धा तुम्हाला जाळतं, त्याची सुद्धा तुम्हाला आग होते. म्हणून मन महत्वाचं आहे आणि मनाची जी प्रोसेस आहे ती म्हणजे थिंकिंग, हे थिंकिंग महत्वाचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या संदेशासोबत जगद्गुरु तुकोबारायांच्या या संदेशाची मिळता जुळता असणारा वॉल्टर डी बिंटल यांचा संदेश, पॅराडाईज लॉस्ट मधील जॉन मिल्टन आणि संत कबीरांच्या या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया. मनाचा निग्रह करूया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय यश मिळवायचंय ते ठरवूया आणि त्यानुसार कामाला लागूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.